वयाच्या 60 नंतर तुमच्यासोबत पण असं होऊ लागले का की सकाळी उठल्यानंतर सगळं शरीर थकून गेलंय, आतून एक जडपणा थकवा तुम्हाला जाणवतोय, अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही, हातापायामध्ये ताकद वाटत नाही, चालताना तोल गेल्यासारखं वाटतं, आळस आता शरीरामध्ये चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त हातरुणामध्येच बसून राहावं। आता तर सध्याला भयंकर थंडी सुटली आहे, त्यामुळे हा त्रास तुम्हाला जास्तच आता जाणवू लागला असेल। असं वाटतं काहीच करू नये, अंथरुणामध्ये दिवसभर पडून राहावं, बाहेर या ठिकाणी पडूच नये असं वाटतं। कायम दिवसभर शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडं थोडं दुखत राहतंय, अंगामध्ये ताण वाटतो, सांधे दुखतात आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो। जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर हे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या एक मोठ्या कमजोरीचं लक्षण असू शकतं। जर तुम्हाला पण अशी लक्षणे असल्यास आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे की बरोबर 9 महिन्यानंतर तुमच्या पायामध्ये अजिबात आता ताकद उरणार नाही, तुम्ही चालू सुद्धा शकणार नाही, इतका अशक्तपणा कमजोरी तुमच्या शरीरामध्ये नंतर येणार आहे। त्यामुळे याला दुर्लक्ष अजिबात करू नका, याला थोडं गांभीर्याने घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून असे काही तुम्हाला आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले पदार्थ सांगण्यात आले आहेत, जे खाऊन तुमच्या शरीरामध्ये जो काय सध्याला आता ही लक्षणे सांगितलेत, जो काय थकवा आलेला असेल, जी काय शरीरामध्ये ताकद सध्याला गेलेली असेल, बीपी शुगरचा त्रास तुम्हाला सुरू असेल, पायामध्ये आता त्या ठिकाणी ताकद परत आणण्यासाठी, तसेच तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत ज्या नसा तुम्हाला दुखत आहेत, मग त्यामध्ये कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, सर्व काही आजार झटक्यात आता या ठिकाणी बरे होणार आहेत। 100% खरी माहिती आयुर्वेदामध्ये जी लिहून ठेवल्या ती आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितल्या तुम्ही आता पाहायचं आहे। आता जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पदार्थ सांगणार आहे ते पूर्णपणे आयुर्वेदामध्ये डॉक्टरांनी लिहून ठेवले आहे। यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागणार आहे, ना कुठल्याही उपचारांची तुम्हाला गरज बसेल, ना परदेशी टॉनिकची गरज बसेल। तुमच्या घरामध्येच शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच अशा 4 गोष्टी आहेत, अगदी सहज मिळणाऱ्या या गोष्टी आहेत, पण प्रभाव मात्र खूप फास्ट तुम्हाला या ठिकाणी आता असणार आहे। यामधील पहिल्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट जास्त ताकद देणार आहे, दुसऱ्या गोष्टीपेक्षा तिसऱ्या गोष्टीत भयंकर ताकद आहे, आणि 4 नंबरची शेवटची जी काय वस्तू आहे, जी काय पदार्थ आहे, तर ते आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमच्या शरीरामधील ज्या काही नसा आहेत, ज्या तुम्हाला सध्याला दुखत आहेत, तर त्या 100% या ठिकाणी थांबणार आहेत। जर या गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात रोज घेतल्यास शरीर परत एकदा त्या ठिकाणी तंदुरुस्त, मजबूत आणि ऊर्जावान तुम्हाला परत एकदा वाटायला लागणार आहे। या 4 गोष्टींची खासियत म्हणजे दिसायला साध्या सुध्या असल्या तरी याचा परिणाम इतक्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही आहे। तुमचं वय वर्ष 40 असेल, तुमचं वय वर्ष 50 असेल, 60 असेल, 70 पेक्षा जास्त असेल, या 4 गोष्टी शरीरात पुन्हा एकदा 30 ताकद आणि उत्साह भरतात, जी कधी 25 ते 30व्या वर्षी तुम्हाला असायची। या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात, पचन तुमचं सुधारतात, रक्त शुद्ध करतात, नसा स्नायू पुन्हा एकदा सक्रिय करतात। जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी घ्यायला सुरू करता, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट, तीव्र आणि सक्रिय होत चाललंय। या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाहीत, तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारी हळूहळू बाहेर यायला लागतात, ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजेच टॉक्झिन्स ती नैसर्गिकरित्या बाहेर पडते, अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि हे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं याची भरपाई हळूहळू होऊ लागते। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न हा आलाच असेल की या 4 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, त्या कशा आणि केव्हा घ्याव्यात, याचं सविस्तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण या 4 गोष्टी योग्य वेळेला आणि ठराविक प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत असं डॉक्टरांनी सांगितलंय, जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पहिला जे होतं म्हणजे आधी 25व्या 30व्या वर्षी जे होतं त्याप्रमाणे आता तंदुरुस्त तुम्ही बनवू शकाल। मग आता कोणते पदार्थ आहेत, कशा स्वरूपामध्ये या ठिकाणी घ्यायचे, सर्व माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी जी सांगितल्या ती पूर्णपणे आयुर्वेदामध्ये काय लिहून ठेवल्या तुम्ही पाहायचं आहे।
यामधील पहिली गोष्ट आता कोणती आहे आणि ती गोष्ट कशी आणि केव्हा वापरायची ते तर तुम्हाला सांगत आहे। यामधील 3 नंबरची आणि 4 नंबरची गोष्ट आता आयुर्वेदामध्ये सांगितल्या। जर तुम्ही ती खाल्ली तर तुमच्या पायापासून डोक्यापर्यंतच्या केसापर्यंत ज्या काही नसामध्ये तुमचं दुखणं आहे, मग त्यामध्ये गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पायामधील गेलेली ताकद असेल, अशा जवळपास 10 गंभीर आजारावर तुम्हाला फायदा होणार आहे। त्यामुळे शेवटच्या 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या गोष्टी कोणत्या आहेत हे तुम्ही आता नक्की या ठिकाणी बघायचं आहे। यामधील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा आता काळा हुलगा। होय मित्रांनो, तोच काळा हुलगा जो आपण लहानपणापासून त्याची भाजी खात आलो आहोत, परंतु आता या ठिकाणी तुम्ही आता काळा हुलगा खाणं बंद केलंय, कारण तुम्हाला ते मिळत नाही। परंतु आजकाल हुलगे जे तुम्ही खात आहात तर ते एकदम चुकीचे खात आहात। काळा हुलगा ज्याला कुलती असे देखील म्हणतात, खाण्याचे अनेक फायदे आहेत। तुमचं जर वय वर्ष 60 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे। तुम्हाला आता पहिला त्या ठिकाणी पदार्थ सांगितलाय काळा हुलगा। या ठिकाणी तुम्हाला माहित असेल जुनी लोक काळ्या हुलगाचं माडगं करून खात होते, त्यामुळे ते 100 वर्षापर्यंत जगायचे। त्यांचे पाय 100 वर्षापर्यंत एकदम ठणठणीत असायचे, त्यांच्या कोणत्याही तक्रारी नसायच्या। हार्ट अटॅक, बीपी, शुगरचा तर त्रास त्या ठिकाणी केव्हाच नव्हता। त्यामुळे आता काळ्या हुलग्याचं त्या ठिकाणी माडगं पहिल्यांदा खायचं आहे। कशा पद्धतीने खायचं आहे, कोणत्या वेळेत खायचं आहे, किती प्रमाणात खायचं आहे हे पण सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक लिहून ठेवलं आहे। आयुर्वेदिक या ठिकाणी डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवले ही माहिती, त्यामुळे आता इथून पुढे लक्ष देऊन बघा। आता बघा, तुम्हाला चांगलंच आठवत असेल जुनी आपण त्या ठिकाणी लोक काळ्या हुलग्याचं माडगं करून खात होते, तर तशाच प्रकारे आता या काळ्या हुलग्याचे त्या ठिकाणी फायदे तुम्हाला काय होणार आहेत तर बघा, यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी होतं। काळा हुलगा जर तुम्ही या ठिकाणी आता पुढे सांगणार आहे आयुर्वेदामध्ये जी पद्धत लिहून ठेवल्या त्या पद्धतीने जर खाल्ला तर तुम्ही झोपून जरी राहिला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं वजन कमी होणार आहे। किडनी स्टोन आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे याचा या ठिकाणी आता फायदा होणार आहे। यामध्ये आता फायबर, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आता पचन क्रिया सुधारते, तुमचं पोट भरलेले राहते, हे पचनास एकदम मदत करते आणि शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करते। खरं म्हणजे आता तुमचं वय त्या ठिकाणी जास्त झाल्यामुळे तुम्हाला गुडघे दुखतात, कंबर दुखतात, त्यामुळे चालताना अडचण येते, त्यामुळे वजन कमी करण्यास आता या ठिकाणी फायदा होणार आहे। यामध्ये फायबर आणि कॅलरीज कमी असतात, तसेच प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी देखील आता फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहे। किडनी स्टोनवर उपयुक्त आहे। रिकामे पोटी याचे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन म्हणजेच आता मूतखडा आणि इतर आरोग्य समस्यापासून आराम मिळणार आहे। कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणार आहे। हुलगा खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे। पचन सुधारणार आहे, म्हणजे हुलगा खाल्ल्याने पचन संस्थेला चांगली या ठिकाणी चालना मिळते आणि तुमची पचन क्रिया सुधारते। या ठिकाणी आता लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला चांगलं लोह मिळणार आहे। आता या ठिकाणी हुलग्यामुळे तुमच्या शरीरामधील उष्णता जी वाढलेली आहे तर या ठिकाणी आता कमी होणार आहे। अजून काय काय फायदे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढचे पदार्थ सांगणार आहेत, तर ते हुलग्यामध्ये कशा स्वरूपामध्ये मिक्स करायचे आहे, याचं तुम्हाला माडगं कसं करायचं आहे आणि कशा स्वरूपामध्ये खायचं आहे, कोणताही आजार असेल तर कशा स्वरूपामध्ये नीट होणार आहे याचीच माहिती तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी बघा, पहिला पदार्थ तुम्हाला सांगण्यात आलाय तो आता याची माहिती आपण घेत आहोत, तो म्हणजे काळा हुलगा। आता लक्षात ठेवा, आपल्या शरीराच्या हाडापासून जर तुमच्या गुडघे दुखत असतील, तुमच्या या ठिकाणी कमरेत त्या ठिकाणी हाडामध्ये कुठेही त्या ठिकाणी कडकपणा जो असतो, तुमचे दात त्या ठिकाणी वयानुसार ठिसूळ झाले असतील किंवा हाडामधून नेहमी या ठिकाणी कटकट आवाज येत असेल तर लक्षात घ्या, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्या आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी हुलगा हा या ठिकाणी आता खूपच उपयोगी ठरू शकतो। कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आता नैसर्गिक कॅल्शियम असतं, जे हाडांना आतून बळकट करतं। इतकंच नाही तर हुलग्याच्या भाजीमध्ये मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं, जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं। म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची अजिबात गरज नाही आहे। मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी नर्वस सिस्टम अत्यावश्यक असतं। जर तुम्हाला हातापायामध्ये झिंझण्या होत असेल, म्हणजेच मुंग्या येत असतील, आता अशक्तपणा होत असेल, थरथर तुमचे हातपाय कापत असतील, बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा आलाय।
अशा वेळेस हुलग्याची भाजी खाणं एक अत्यंत सोपं, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो। जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात, अंगाला हलकासा झटका आणतो, स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक सनसनाटी वाटते, तर हे संकेत असतात की तुमच्या न्यूरॉन्समध्ये कुमकुवत झाले आहे। याशिवाय जर हात तुमचे थरथर कापत असतील, तर वस्तू उचलताना तर तुम्हाला कंपत या ठिकाणी जर वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हुलगा खाणं या ठिकाणी आता फायदेशीर ठरणार आहे। बघा, आता हा पहिला पदार्थ झाला हुलगा। दुसरा पदार्थ कोणता हे नक्की बघायचा आहे, ज्यामध्ये शेवटचा 4 नंबरचा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या पायाच्या नसापासून आता बघा केसांच्या डोक्यापर्यंतच्या ज्या नसा आहेत, ज्या पहिला आता इनॅक्टिव्ह होत्या, तर त्या लगेच ॲक्टिव्ह होणार आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी, आता या पद्धतीचे सर्व आजार या ठिकाणी तुम्हाला आता नीट होणार आहेत। बघा, तुम्हाला आता पहिला पदार्थ सांगितला हुलगा, त्यानंतर दुसरा पदार्थ कोणता आहे हे या ठिकाणी लगेच तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, हुलगा या ठिकाणी झाला। आता दुसरा पदार्थ त्या ठिकाणी आता तुम्हाला प्रभावी ठरणार आहे, ते म्हणजे मनुका। बघा, आयुर्वेदामध्ये या ठिकाणी लिहून ठेवलेले पदार्थ आहेत। आता तोच हुलगा आपण वाळवलेलं द्राक्ष म्हणून ओळखलो, ती मनुका, त्याला मनुका म्हणतात, हुलगा म्हणतात। वेगवेगळ्या रंगात त्या ठिकाणी येतो, फिकट पिवळा, त्या ठिकाणी कडक, त्या ठिकाणी काळा, कोणत्याही प्रकारचा तुम्ही मनुका या ठिकाणी घेऊ शकता। जबरदस्त फायदेशीर आहे। तुम्हाला रोज मनात ताण वाटत असेल, डोकं भरलेलं वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवर सतत विचार त्या ठिकाणी येत असतील, झोप लागत नसेल, तर अशा तक्रारी जर असतील तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडला आहे आणि अशा वेळी आता मनुका हे अमृतासारखं काम करतं। मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं आता हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर होतात। मनुका शरीरात पोषक तत्वांची कमतरता भरून काढते आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी मनुका खरंच एक त्या ठिकाणी चमत्कारापेक्षा अजिबात या ठिकाणी कमी नाही। आता मनुका तुमची पचनक्रिया सुधारते आणि या ठिकाणी जो गोडसर त्या ठिकाणी पिवळ्या कलरचा मनुका असतो तो तर या ठिकाणी खूप आता तुम्हाला फायदा करून देणार आहे। मग मनुका कशा पद्धतीने खायचा आहे, तुम्हाला पहिली गोष्ट सांगितल्या ती म्हणजे तुम्हाला हुलगा कशा पद्धतीने खायचा आहे, मनुका कशा पद्धतीने खायचा आहे आणि शेवटचा पदार्थ जो आहे तर तो तुमच्या नसा ॲक्टिव्ह करणार आहे, तर तो पदार्थ सुद्धा कोणता आहे हे पाहणार आहोत। परंतु मनुका खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत हे सुद्धा समजून घेऊया। आता तुम्ही मनुका कोणत्या पद्धतीने व कसा खायचा आहे लगेच समजणार आहे, परंतु त्याआधी मनुका खाल्ल्याने तुम्हाला वारंवार पोटात जर त्या ठिकाणी गॅस होत असेल, छाती जळजळ होत असेल, पोट जड होत असेल, कधी कधी दातामध्ये ताण वाढत असेल, तर अशा सगळ्या त्रासामध्ये मनुका खूपच आराम देतो। कधी कधी या ठिकाणी रात्री झोपताना पोटातलं आम्ल ॲसिड गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब वाटते, ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात। अशा वेळेस सुद्धा मनुका आता उपयोगी ठरतो। त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यास मदत करते, पण साखर वाढवत नाही आहे, म्हणून डायबिटीस असणाऱ्यांसाठी ही एक सुरक्षित पर्याय आहे। हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनाही ही मनुका आता फायदा करून देतो। मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्यावर एक उजळपणा आणते, कारण तिच्यात असतात भरपूर खनिज आणि जीवनसत्व त्या ठिकाणी असतात, केसांसाठी अतिशय आवश्यक आहे। आता प्रश्न येतो, मनुका आणि या ठिकाणी आता हुलगं जे सांगितलंय कशा पद्धतीने खायचं आहे, कारण योग्य पद्धत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती नसते, त्यामुळे आजपर्यंत तुम्हाला फायदा नाही झाला। बघा, आता लक्षात घ्या, आता पुढचा पदार्थ जो सांगणार आहे तर तो तुम्हाला अत्यंत फायदेशीर आहे, ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु हुलगा आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मनुका कशा पद्धतीने खायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। परंतु तिसरा पदार्थ जो सांगितलाय ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असते, तो पदार्थ कोणता आहे नक्की बघा। या ठिकाणी बघा, आता तिसरा पदार्थ सांगितलाय जो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मूग डाळ आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा मूग, टोमॅटो आणि या ठिकाणी बटाटा, मूग, टोमॅटो, बटाटा ही एकत्र करून तुम्हाला खायचं आहे। म्हणजे बटाटे तुम्हाला शिजवायचे, मूग रात्री भिजू घालायचे आणि या ठिकाणी टोमॅटो तर तुम्हाला लाल एक घ्यायचा आहे आणि टोमॅटो, बटाटा आणि या ठिकाणी मूग हे एकत्र तुम्हाला करून व्यवस्थित त्या ठिकाणी घ्यायचं आहे, म्हणजे शिजवायचं आहे। टोमॅटो तुम्ही नाही शिजवलं चालेल, परंतु मूग आता त्या ठिकाणी भिजवून तर घ्या किंवा शिजवून तर घ्या,
त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकत्र करून तुम्हाला खायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही हुलग्याचं माडगं सुद्धा करून खाऊ शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुका तर तुम्हाला सकाळी खायचं आहे। ही जर दररोज तुम्ही असे पदार्थ खाण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढेल, हाडामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तो सुद्धा व्यवस्थित होईल। कारण ही सर्व देशी आता जुन्या काळामध्ये लोक खात होती तर ही असलं खात होती त्यामुळे ते व्यवस्थित तंदुरुस्त होते। त्यामुळे हे उपाय नक्की करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।